नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इतिहास या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत. इतिहास या विषयावर विचारले होते 15 प्रश्न. ही प्रश्नपत्रिका आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची. चला तर मग प्रश्न बघू. प्रश्न आहे, मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग आणि त्यांच्या जोड्या. हे राज्यपाल दिलेले आहेत कोणाचे? मोहम्मद घोरीचे. आणि त्यांनी कारभार कोणत्या ठिकाणी स्वतंत्र करण्यास सुरुवात केली ते दिलेले, त्याच्या जोड्या सांगितलेल्या आहे. चला तर मग प्रश्नाचं उत्तर बघू. प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला उत्तर सांगतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे उत्तर फायनल आन्सर कीनुसार आहे. ओके. याल्दोज. आता याल्दोज कुठलचा होता हा राज्यपाल? अफगाण आणि पर्वतीय प्रदेश. अफगाण पर्वतीय प्रदेशमध्ये यानं स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला. याल्दोज. कुबाचा कुठं? सिंधू. ओके, सिंधू प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर मोहम्मद बख्तियार कुठं? त्याच्यानंतर बंगालमध्ये. ओके. आणि ऐबक. आता हे कुतुबुद्दीन ऐबक आहे बघा, कुतुबुद्दीन ऐबक. तर कुठं ते दिल्ली. फक्त ऐबक दिलं इथं. तर तेवढ्याच्यानं तुम्हाला प्रश्न सुटू शकत होता. डचं जर एक माहीत असलं तर तुम्हाला उत्तर आलं असतं. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे इतिहास या घटकावर विचारलेला कोणता आहे? मौर्य पूर्व काळात म्हणून ओळखला जात. बघा, मौर्य पूर्व काळात भारत काय म्हणून ओळखला जात असे? मौर्याच्या अगोदरचा काळ काय याचं योग्य उत्तर? याचं उत्तर आहे द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. ओके. तर भारत ते म्हणून ओळखला जात होता. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता राजघराणी आणि त्याचे राजे कोण होते याविषयी. चला तर मग जोड्या बघू. बघा, ह्याचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक याचं बघा, पर्याय आहे, तुम्ही बघून घ्या. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. काय म्हणते? राष्ट्रकूटला काय आहे? पर्याय क्रमांक 3 म्हणजे दंतीदुर्ग. तिथलचा काय होता? राष्ट्रकूटमधला राजा होता. ओके. हे या राजघराण्यामधला. त्याच्यानंतर चोळ राजघराण्यामध्ये कोण राजा होता? विजयालय हा चोळ घराण्याचा राजा होता. त्याच्यानंतर पाल हा राजा गोपाल म्हणजे पाल या राजघराण्याचा राजा कोण होता? गोपाल. परमारचा कोण होता? परमार राजघराण्याचा याचा उपेंद्र हा राजा होता. अशा जोड्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न विचारला होता इतिहास या घटकावर. बघा, काय म्हणते? अकेमेनिड विजयानंतर. बघा, थोडंसं अवघड नाव आहे. अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये नवा उद्योग सुरू झाला. आता कंबोजमध्ये कोणता नवा उद्योग सुरू झाला? बघा, ह्याचा पर्याय काय आहे? पर्याय वेगवेगळे, तर पर्याय वाचून घ्या. स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय याचं उत्तर बरोबर सांगतो? ब्लँकेट बनवणे हा नवा उद्योग सुरू झाला. काय? आकेमेनिड विजयानंतर. ओके. आकेमेनिड विजयानंतर ब्लँकेट बनवण्या कंबोज जर तुम्ही नकाशामध्ये बघितलं, समजा तुम्ही जर प्राचीन इतिहास थोडासा वाचला असेल तर तुम्हाला जम्मू आणि काश्मीरकडे बघायला मिळेल. त्याच्यामुळे तिथं ब्लँकेट बनवणे हा उद्योग असू शकतो असं तुम्ही अंदाज लावू शकता. बघा, हा एक प्रश्न आहे. जोड्या जुळवामध्ये अशा प्रकारचा प्रश्न होता. याचं योग्य उत्तर काय मी सांगतो, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो? कामरूपचा राजा. थोडासा अवघड टाईपचा प्रश्न विचारला होता. हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडवून ठेवू शकला नाही. कोण? कामरूपचा राजा. आणि दुसरा काय आहे? सिंधचा राजा. याला प्रभाकर वर्धनने अधिकच कमकुवत केले. कोणाला? सिंधच्या राजाला. कोणी कमकुवत केले? प्रभाकर वर्धनने. त्याच्यानंतर काय? काश्मीरचा राजा काय? याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडले. काश्मीरचा राजा. त्याच्यानंतर वल्लभीचा राजा. काय पर्याय? याची जोडी 4 क्रमांकाची. कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेला, परंतु नंतर त्याच्या मुलीशी विवाह केला. पुन्हा वल्लभीच्या राजानं. अशा प्रकारच्या जोड्या होत्या. बघून घ्या. अशा प्रकारचा प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला गटात न बसणारा शब्द ओळखायचा होता. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संबंधाशी संबंध नव्हता असा? कोल्हापूर. आता 3 व्यक्ती त्यांचा संबंध कोल्हापूर संस्थानाशी होता आणि 1 व्यक्ती त्याचा नाही. तर पर्याय त्याचं उत्तर आहे काशीनाथराव वैद्य यांचा संबंध कोल्हापूर संस्थानाशी नव्हता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी त्यांचा संबंध होता. त्याच्यामुळं काशीनाथराव वैद्य हे ऑप्शन नसेल. म्हणजे माधवराव बागल,
दिनकरराव जवळकर, दादासाहेब सुर्वे यांचा संबंध कोल्हापूर संस्थानाशी होता. बघा पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा म्हणून विचारण्यात आला होता. जोड्या लावा, बघा जोड्या वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे त्याचे पर्याय आहेत आणि ह्या जोड्या आहेत. बघा काय जोडी, बघा आपण पर्याय वाचू. बघा याचं योग्य उत्तर काय, योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक काय, पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 काय म्हणते, सी राजगोपालाचारी. सी राजगोपालाचारी काय, त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार स्वतःला गुंतवून घेतले. कोण, राजगोपालाचारी यांनी. त्याच्यानंतर मदन मोहन मालवीय आणि लाला राजपतराय यांनी स्वराज्यवर काय केल्या, टीका केल्या. स्वराज्यवर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय. त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल, हे माहीत असेल तुम्हाला, मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, विठ्ठलभाई पटेल. त्याच्यानंतर चित्तरंजन दास चीरदास हे काय होते, कलकत्ताचे महापौर म्हणून निवडून आले होते. चीरदास, चित्तरंजन दास. ओके, अशा प्रकारच्या जोड्या होत्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, इतिहासाच्या घटकावर काही स्टेटमेंट दिले आणि तुम्हाला त्यातला कोण व्यक्तीसोबत म्हणजे कोणत्या व्यक्तीला ओळखायचा कोण असं दिलेले. बघा पुढीलपैकी वर्णन काय केलेले, ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर कोण होते ते, पर्याय क्रमांक 3 श्री म उर्फ बापू माटे. ओके, श्री म उर्फ बापू माटे हे काय त्याचं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता जोड्या लावा या सेक्शनमध्ये. जोड्या लावामध्ये काय, अलीकडे काही वृत्तपत्र दिली आणि इकडं हे दिली. बघा तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय म्हणते, ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. योग्य उत्तर काय आहे, याचं पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. काय म्हणते, पंडित रामकुमार विद्यारत्न काय याची जोडी, यांनी काय लिहिलं, कुली काहिली लिहिली. कुली काहिली कोणी लिहिलं, पंडित रामकुमार विद्यारत्न. त्याच्यानंतर कृष्णकुमारनं काय केलं, तर कृष्णकुमारनं बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते. ते कोण, कृष्णकुमार मित्र, संजीवनीचे संपादक. त्याच्यानंतर पंडित शिवनाथ शास्त्री हे कोण होते, ब्राह्मो मिशनरी होते. बघा ब्राह्मो मिशनरी, पंडित शिवनाथ शास्त्री. त्याच्यानंतर द्वारकानाथ गांगुली बंगाली वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित असत. कोण, द्वारकानाथ गांगुली. अशा प्रकारच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता मध्ययुगीन काळामधला. बघा काय प्रश्न आहे, हे प्रश्न आहे, मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. बरोबर आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन आणि हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव पडतो. हे पण वाक्य बरोबर आहे. मोगलकालीन स्थापत्यशैलीवर विदेशीचा प्रभाव पडतो. हे पण बरोबर आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव पडत नाही. म्हणजे हे वाक्य तर नसणारच आहे, निगेटिव्ह वाक्य. म्हणजे शक्यता जास्त चुकायची असते, म्हणजे ड चूक आणि अ ब क बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 असला पाहिजे. ओके, तर हाच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अ ब क बरोबर आणि ड चुकीचं. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, बघा काय होता, अकाली घटनांची कालानुक्रमाने मांडणी करायची. कालानुक्रम तुम्हाला घटनेचं वर्ष माहीत पाहिजे. तर तुम्हाला वर्ष माहीत असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. काय हे वर्ष, पुढील घटनांची, ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना. आता ढाक्यात मुस्लिम लीगची 1806 साली झाली, ती तुम्हाला माहीत पाहिजे. तरच त्याचं उत्तर देता येईल. खुदिराम बोस देहांत. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला. सर प्रफुल्ल चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. तर त्याचं उत्तर काय, अ ब क ड. म्हणजे याच्या सिरियल क्रमांकानं अशाच घटना झाल्या. म्हणजे अगोदर मुस्लिम लीगची स्थापना, नंतर खुदिराम बोस यांना देहांत, लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला, त्याच्यानंतर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू परिषद घेण्यात आली. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, एकूण 15 प्रश्न बघणार आहोत आपण इतिहासचे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच काय करा, सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा जा. आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण बघितलं. बघा कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. ऋग्वेद काळाशी कोणत्या स्त्रिया संबंधित होत्या, तर त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक वरीलपैकी सर्व. विश्ववारा ही एक संघटना म्हणजे ऋग्वेद काळाशी संबंधित होती. विश्ववारा
त्याच्यानंतर अपाला, लोपामुद्रा आणि घोषा या सर्व काय होत्या, ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काय विचारला होता, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला जात असे. आता कोणत्या प्रकारची भांडवल जात असे, तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. काय पर्याय येतं बघा, पर्याय जो भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन यांच्या रूपानं आपलं भांडवल ब्रिटनला जात होतं, हे पण बरोबर आहे. भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा भारतात ते कमवत होते आणि ब्रिटनला येत होते, हे पण बरोबर आहे. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च, हे पण बरोबर आहे. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज, हे पण ब्रिटिशमध्ये आपली संपत्ती या सर्व मार्गाने जात होती. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता बघा, विजोडपद ओळखायचं होतं. याच्यामध्ये विजोडपद काय आहे, याच्यामध्ये विजोडपद शंकरराव देव, गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातकडे आणि भास्कर विष्णू काळे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव, हे त्याचं वेगळं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघायचा आपल्याला. 15 प्रश्न बघणार आहोत आपण. 15 प्रश्न विचारण्यात आले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेला. बघा, रिकामी जागाच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बघा, गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, हा तो कोण होता, तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे शिलोन, निकोबार, मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर आधिपत्य काय केलं, प्रस्थापित केलं. काय आहे त्याचं उत्तर, राजेंद्र चोळ एक या सेनापतीने गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. ओके, अशा प्रकारचे आपण 15 प्रश्न बघितले इतिहास या घटकावरचे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हिडिओ लेक्चर मित्रांना पाठवा आणि व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.